तर तुमचं सगळ्यांचंच आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो. जो पण असेल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. सकाळचे आता वाजलेत 5 आणि आता मी चाललो आहे दिवा स्टेशनला दिवा गाडी लागली आणि त्या ट्रेननी मी आता जाणार आहे सीधा कणकवलीला. तर कणकवलीवरून म्हणजे मामाची मुलगी आलेली गावावरून, तर तिला आता सोडायसाठी जायचं आहे. तर पप्पा आणि ते दोघे गेलेत पुढे बॅग वगैरे घेऊन आणि आता मी त्यांच्या पाठून चाललो आहे. फ्रेश बीश झालो, आंघोळ केली आणि जस्ट आताच निघालो आहे की म्हणजे 6:20ची ट्रेन असते, 6:20ला सुटते ट्रेन. तर त्यासाठी आता चाललो आहे, सामान वगैरे घेतलं आहे. तर लेटची तुम्हाला बघू आता किती गर्दी आहे किती नाही, कारण की जागा भेटली का माहिती नाही. तर आता मी तिकडे जाऊन तुम्हाला सगळं दाखवते. तोपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि सकाळी बाई भरपूर पाऊस पडलाय वाटतं इथे, काय माहीत बसायला जागा भेटेल का नाही. मित्रांनो काय वाटतं तुम्हाला, बसायला जागा भेटेल का नाही? तर हे बघा, खाया प्यायचे सामान, पोळी, बटाट्याची भाजी आणि पाणी बॉटल हे सगळं मम्मीनी रेडी करून दिलं आपल्याला. तर चाललो आहे आता, बघू बसायला जागा भेटली का नाही. ऑलमोस्ट भेटली असेल कारण की आज गर्दी नाही त्यामुळे. बट ट्रेनचे लाईटी पण चालू नाही झालेत यार, म्हणजे अजून दरवाजे ओपन केलेत असा कॉल आलेला मला. लेट्स सी, बघू आता तिकडे जाऊन. तर फायनली मित्रांनो आता आलो आहे दिवा स्टेशनला. दरवाजे वगैरे ओपन झाले, बसायला जागा भेटली आहे. कॉल आलेला पप्पांचा. तर अजून लाईट वगैरे चालू नाही झाली, गर्दी तर नाही आज. ऑलमोस्ट मजा येणार, बघू. फर्स्ट टाईम चाललो आहे दिवा ट्रेननी बाई, नाही तर नाईट आउटच जातो, म्हणजे नाईटला मँगलोर एक्सप्रेस वगैरे त्या ट्रेननी चाललो. बघू आता. मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी, आम्हाला पुढची सीट भेटली आहे. ती म्हणजे जवळची सीट आहे, एकदम विंडो सीट भेटली आहे. मजा येणार आहे जाताना, फुल म्हणजे एन्जॉय करणार आहे मी. फर्स्ट टाईम दिवा ट्रेनने चाललो आहे. पाऊस पण पडणार मजबूत एकदम. तर मित्रांनो तुम्हाला रिव्हील करतोय, आम्हाला जी सीट भेटली आहे विंडो सीट, एक नंबर सीट भेटली आहे. म्हणजे जाताना फुल एन्जॉय करत जाणार आहे. बघू आता किती एन्जॉय करता येतो किती नाही. तर फायनली मित्रांनो ट्रेनची दिवागाडीची लाईट वगैरे चालू झालेली आहे. ते आता तुम्हाला दाखवतो. आम्हाला म्हणजे कुठची सीट भेटली आहे कुठची नाही, तर किती गर्दी आहे काय नाही ते तुम्हाला सगळं दाखवतो मी. एन्जॉय करा हा व्लॉग. तर बघा तुम्हाला बोललेलं जशी लाईट चालू झाले, गर्दी बघा, गर्दी खूप कमी आहे. आणि आमची सीट आहे बघा, झोपले. ही सीट माझी आहे, ही सीट कोणची काय माहिती. तर फायनली मित्रांनो आपली गाडी सुटलेली आहे दिवा स्टेशनवरून. आणि याच्यानंतर मी जशी गाडी चालू होईल तशी पाऊस वगैरे कमी होईल तसं मी झोपून जाईल डायरेक्ट सीधा पनवेल स्टॉपला. मला दाखवतो पनवेलला. आज म्हणजे एवढी गर्दी नाही, ऑन द वे म्हणजे नॉर्मल गर्दी आज.
गरम गरम नाश्ता यो वडापाव गरम आहे वडापाव यो वडापाव गरम आहे कुठचं स्टेशन आलं रे कुठचं स्टेशन आलंय यो वडापाव गरम आ गया वडापाव आ गया यो लाइसेंस रोहा. आदमी का वडापाव गरम गरम रोहा स्टेशन वडापाव फायनली मित्रांनो आम्ही आता रत्नागिरीला पोहोचलो. रत्नागिरीला पोहोचल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला. मम्मीने पोळी भाजी वगैरे भाकरी वगैरे पाठवलेली. त्यानंतर चहा वगैरे पिली. तर आता बघू आता किती वेळाने गाडी निघते इथून रत्नागिरीवरून. ऑलमोस्ट मला वाटतं लवकरच पोहोचेल 5 वाजेपर्यंत कणकवलीला. तर बघू आता. मस्तपैकी एकदम झोप पूर्ण झालेली आहे. ट्रेनमध्ये एवढी गर्दी नाही आज. जशी पाहिजे तशी आज गर्दी नव्हती. त्यामुळे जसं झोपायचं तसं झोपून घेतला फुल एकदम ताणून. तर जशी ट्रेन सुटेल आता बघू. ट्रेनमध्ये काय एन्जॉय नाही एवढं म्हणजे काय नाही, फक्त डायरेक्ट झोपलो मी आणि बेल वगैरे खाल्ली. तर बघू कसं काय ट्रेन कधी सुटते काय. पाऊस नाही एवढा इथे. तर फायनली मित्रांनो आमची ट्रेन सुटली आहे रत्नागिरीवरून. तर आता वाजले 2:30 वाजले. आमची ट्रेन जस्ट सुटली आहे आणि जस्ट पाऊस बी चालू झाला आहे. म्हणजे मजबूत पाऊस आहे वाटतं आज. काय माहिती आता छत्री पण नाही आणली माहिती का. छत्री आणली असेल तर काम स्पीड झालं म्हणजे मामाच्या इथे जायला डायरेक्ट. तर आता मामाला छत्री घेऊन यायला लागेल. बघू आता किती पाऊस आहे किती नाही. तोपर्यंत जास्त मोठा पण ब्लॉग नाही बनवणार आहे, छोटा मोठाच बनवणार आहे 10-15 मिनटाचा. कारण मोठा ब्लॉग पण कोण बघत नाही, त्यामुळे समजून घ्या भाऊ. जास्त मोठा नाही ब्लॉग बनवणार. मेन पार्ट दाखवणार तुम्हाला. जसे म्हणजे कणकवलीला जाताना जे भेटतात वॉटरफॉल वगैरे ते सगळं दाखवतो तुम्हाला. मजा येणार आहे ब्लॉगमध्ये मित्रांनो. या ब्लॉगला 100 लाईकचे टार्गेट आहे. प्लीज 100 लाईक कंप्लीट करा. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे राजापूर स्टेशनला. हे आपल्या भावाचं गाव आहे सिनान लांबे. प्लॅटफॉर्म राजापूर एक्सप्रेस. बघू आता किती जण उतरतात किती जण नाही उतरत आहेत. आणि पाऊस चालू झालेला आहे भाई. वन साईड पाऊस चालला आहे वन साईड. बट आज दिवागाडीला एवढी गर्दी नाही. राजापूर रोड इथं मी भरपूर वेळ आलोय. 30 minutes later. ओ बाय 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 बाय. राजापूर क्रॉस केलेला आहे भाई. पाऊस बघा वन साइड पाऊस. मित्रांनो राजापूर क्रॉस केल्यानंतर भाई आलेला आहे आपला खारेपाटण स्टेशन. खारेपाटण स्टेशन इज हियर.
आता ह्याच्यानंतर वैभववाडी आहे, आय थिंक वैभववाडी. त्यानंतर सीधा डायरेक्ट कणकवली. बट आता आमच्याकडे छत्री नाही, त्यामुळे मामाला कॉल केला आहे, किंवा मामा येईल रिक्षा घेऊन. तर बघू कसा काय. पाऊस मजबूत आहे इथे, काय पण बोला, मुंबईपेक्षा तर नेक्स्ट लेवल. गर्दी नाही भाई आज. हे बघा 2 पार्सल. तर लेट्स सी कसं स्टेशन येईल पुढचं ते तुम्हाला दाखवतो. जास्त मोठा ब्लॉग नाही बनवत आहे, त्यामुळे छोटा मोठा ब्लॉग बेस्ट आहे बघण्यासाठी. तुम्हाला टाईम पण नसतो बाबा आपला ब्लॉग बघायला. 100 लाईक टार्गेट आहे गाईज, जल्दी से कर दो लाईक. बॅगा पॅकअप करा. फोन केला का मामाला? आलेत ना, चला चले लवकर चला रे. नशीब काम पेट. पत्र्याच्या खाली झालो आपण. तो लेट्स सी गाईज, फायनली 6 वाजलेत आणि आम्ही पोहोचलोय कणकवलीला. छत्री नाही भाई. लेट्स सी गाईज, फायनली पोहोचलेलो आपण कणकवली स्टेशनला आणि आमच्याकडे छत्री नाही, तर त्यामुळे आम्हाला इथं वेट करावे लागणार आहे रिक्षावाल्याचे. तो चलो गाइज, फाइनली 6 बजे गाड़ी पहुंच चुकी है. सेफ जर्नी अँड ऑलमोस्ट पोचलो आहे भावांनो. काय चेंजेस झाले आहेत काय माहिती नाही आज कणकवलीला. लेट्स दाखवतो जसं काय काय चेंजेस झालेत काय नाही. मला सगळं चेंजेस दाखवतो काय काय. म्हणजे मी पहिला आलेलो, पहिला नाही तेव्हा काय होतं आणि आता काय सगळं दाखवतो मला. हे बघा आपली क्रॉक्स आउटफिट, ट्रॅक टी शर्ट अँड क्रॉक्स आलेत का. पाऊस मजबूत आहे भाऊ, पाऊस मजबूत आहे. हे बघा रिक्षावाले सगळ्यांना म्हणजे कुठे जायचं कुठे नाही. तर फायनली मित्रांनो आता आम्ही आलो रिक्षा स्टँडच्या याच्यामध्ये कणकवली रेल्वे स्टेशनच्या इथे. तर तिकडे आता रिक्षावाले त्यांची वाट बघतो. आम्ही जस्ट रिक्षा बुकिंग केली आहे, तर ती रिक्षा येईल आणि आम्ही सरळ निघू डायरेक्ट मामाच्या इथे. कारण की इकडून परत जा, कारण आमच्याकडे छत्री वगैरे काय नाही. त्यामुळे आता रिक्षा जी बोलवली ते अजून आलं नाही, तर त्याची वाट बघतो आम्ही. लेट्स जशी रिक्षा येईल तशी आम्ही डायरेक्ट मामाच्या इथे जाऊ. तुम्हाला सीन दाखवतो तिथलं काय काय. बघा सगळे रिक्षावाले आहेत. रिक्षा म्हणजे बघू आता चेंजेस बघा भावांनो. चेंजेस म्हणजे पहिला हे जे काम चालू आहे ना, तो मला पण काय माहीत नाही इथं काय उभं होणार काय नाही. जसं चेंजेस होईल तसं मी तुम्हाला दाखवेल, म्हणजे जेव्हा येईल तसा. बट पहिला इथं रिक्षा स्टँड होता आणि हे जो मेन ते दिसतोय ना ते झाड होतं इथं मोठं एकदम. आणि इथं फुल लाईन लावायची रिक्षाची, रिक्षा टॅक्सी वगैरे. बट आता रिक्षा स्टँड वगैरे इथं लागलं आहे पूर्ण. म्हणजे रिक्षा स्टँडला पण जागा दिली आहे, नो एंट्री. काम चालू आहे त्यामुळे. आणि पावसाळ्यात कामं खूप चालू आहे इथे. लास्ट टाईम आलेला रोड बनवता, रोड क्लिअर झालेला आहे. आणि आता फक्त इथं काय आयडिया नाही मला, विचारावं लागेल मामाला, म्हणजे जे डेली येतात सॅटर्डे संडे त्यांना विचारून मग तुम्हाला कन्फर्म करतो काय आहे काय नाही. तर तोपर्यंत तुम्ही मित्रांनो लाईक नाही केलं असेल तर लाईक करा भावानू. तर जशी रिक्षा येईल तशी आम्ही डायरेक्ट मामाच्या घरी जाणार डायरेक्ट. आपली रिक्षा आ चुकी आहे फायनली. जशी रिक्षा येते तशी. पाऊस पण मजबूत आहे भावानू. चल 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 चलो बाय 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 बाय. गिचमिडी आलेला आहे आपला रिक्षावाला. आईच आपटलो र. धन्यवाद. लेट्स सी. आता आपण सीधा फणसवाडी ना, डायरेक्ट फणसवाडी. फुल पॅकअप म्हणजे भिजायची काही टेन्शन नाही, भिजणार नाही. हो ना, ठीक आहे ठीक आहे. आमचा दिवाण आहे. आता हे आता यांच्या गावची मोठपणा गाजवणार आहे आता माझ्यासमोर. आता मला काही बोलायची म्हणजे ठेवणारच नाही काय ठेवणारच नाही आता मला बोलायला. त्यामुळे मला आता शांत राहावं लागेल मित्रांनो. ते तुम्ही कमेंटमध्ये एंड करा त्यांना. कमेंटमध्ये लोकांना एंड करा. जे काय बोलाय तुम्ही कमेंटमध्ये बोला. यांना आपल्या मुंबईबद्दल काय ते बोलत आहेत समजून घ्या.
लेट्स सी, पण काय नाही, मजा येते गावी पावसात फिरायला. मामा गेला असेल मासे पकडायला ना ना हे काजी भाजतात. 30 minutes later. तर फायनली गाईज आम्ही पोचलोय मामाच्या इथे आणि पाऊस होता म्हणून धावत आलोय. आता तिकडे रिक्षाचं भाडं देत आहेत. मी लगेच आलो कारण की छत्री नाही ना आमच्या इथे, त्यामुळे रिक्षाचं भाडं पण काही जास्त नाही झालं आहे, 100 रुपये झालं आहे ऑलमोस्ट. आता आम्ही पोचलो आहे. छत्रीची वाट बघतोय भावांनो. जर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून, आणि जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि लेट्स सी, अरे छत्री नको, भेटू आता पुढच्या ब्लॉगला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. तर फायनली पोचलो आहे मामाच्या घराच्या इथे. ये देखो इनको पीछे रखा था मैंने. चला, इन्होंने मेरे को थोड़ा नर्वस कर दिया, इनको एंड करने वाला हूँ मैं. देखते हैं ना भाई, देखते. चल चल, पाऊस पडतोय.